आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सर हे सगळे झोपलेत। सर मी उठवते। तो हा करू। मी उठव। सॉरी सर आम्हाला नव्हतं माहिती आज। ठीक आहे, हरकत नाही, काही हरकत नाही। डिपर बाळा, ये डिपर बाळा उठ। अपर जपना जरा। अपर नाही रे, डिपर। डिपर बाळा उठ उठ। अरे गाढवा उठ ना। आई शपथ सर असताना मस्त आहे शपथ आपण शाळेत झोपलो का नाही? शाळेत झोपला नाही तुम्ही, मी अख्खी शाळा घेऊन इथे आलोय। मूर्ख आहे तुम्ही, तिथे वाट बघते ना तुमची। ठेव ना। पाऊस पडतोय पाऊस पडतोय पाऊस छत्री देऊ का? छत्री देऊ? पाऊस पडतोय। अरे सर तुम्ही आलात, तुम्ही इकडे झोपेत चालू। काय काय नाही सर, ते इथे कसे आलात सर तुम्ही? म्हणजे काय नाही, चालत चालत आलो। वेळ जात नव्हता रे, रिकाम टेकडा, मला काही काम नाही, धंदा नाही, तर म्हटलं चला जरा फेरफटका मारायला जावं। बाहेर पडलो तर जसा रस्ता फुटेल तसा चालत राहिलो। म्हटलं बघूया चालता चालता कुठे जातोय। तर अचानक हे गॅरेज दिसलं आणि मला ना तुमची आठवण आली। म्हटलं अरे अरे अरे, माझे सगळे विद्यार्थी याच गॅरेज मध्ये काम करतात नाही का, खूप कामात असतील, जरा भेटून येऊया म्हणून आलो। नाही सर असं काय नाही आहे, म्हणजे काय तसंच आहे। अरे खरंच सांगतोय मी, आणि मी आलो तेव्हा बघितलं ना मी तुम्हाला, इतके कामामध्ये मग्न होतात की आपल्याला शाळेत जायचं असतं रात्रीच्या, हेही तुम्ही विसरून गेलात। म्हणजे इतके तुम्ही कामात आता मग्न होतात की कोण आलंय गेलंय तुम्हाला कळलंच नाही रे। मग मी काय विचार केला की माझे विद्यार्थी शाळेमध्ये आलेले नाहीयेत, तर आपण शाळेला घेऊनच विद्यार्थ्यांना भेटायला जावं, आणि म्हणून मी सगळ्या शाळेला सगळ्यांना घेऊन इथे आलो। खरं तर बेंच टेबल फळा खडू सगळं घेऊन आलो होतो। सर बोलले नको कशाला एवढं करायचं। हा तेवढं नको। सर सॉरी सर, ते झोप लागले आम्हाला सर, चुकून आम्ही झोपून गेलो सर। हो सर, सर त्याचं काय झालं, सकाळी ना बरं वाटत नव्हतं, होय, मग ना जरा आराम केला, मग उठलो, मग उठल्यावर जरा बरं वाटायला लागलं, मग वाटलं पुन्हा आराम करावा, आणि मग त्यात डोळाच लागला, मग झोपून गेलो। काय विषय असा होता, मित्राची पार्टी होती, मग ते समोसा आणला होता, मग भारी समज होत सर। झोप लागली सर आम्हाला। असे केवढे समोसे खाल्ले रे तू? वा वा शिवानी, बघितलंस इतके समोसे खाल्ले की समोसे चढले त्यांना। सर खरंच सॉरी, आम्ही काय मुद्दाम नव्हतं केलेलं हे। अरे ठीक आहे, समोसे खाल्लेत ना, मग काय झालं तर, काय हरकत नाही। सर खरंच सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला इथे यावं लागलं, या सगळ्यांना इथे यावं लागलं, सॉरी। बायलो सॉरी, हा सॉरी बायलो। सॉरी काय? या प्रे किती वेळ वाया गेला? काय? ती ओरडते। एक काम करूया, त्यापेक्षा आपण यांना खांद्यावर बसवूया आणि घेऊन जाऊया। आम्ही याला घेतो। हे तो बोटावर पण राहील, खांद्यावर कशाला? झालं, म्हणजे त्याच्यामध्ये खूप वेळ वाया जाणार मग सर आज सुट्टी? हा सुट्टी। नाही, सुट्टी नाही। आज एक वेगळा विचार केलाय मी। आज आपण आपली शाळा इथेच भरवूया, या गॅरेज मध्ये। इथे कसं काय? सर हे गॅरेज आहे। अरे यार, अगे नुसतं गॅरेज नाहीये, या गॅरेज मध्ये काम करणाऱ्या मुलांचं एक घर सुद्धा आहे। हो सर, म्हणजे आम्ही दिवस रात्र इथे राहिलोय, काम केलंय, अभ्यास पण केलाय रॉकीने आमच्या। सर घरासारखंच आहे आमच्या। हो मग हे जर तुमचं घर होऊ शकतं, ही शाळा का नाही होऊ शकत?
आपण इथेच शाळा भरतो. अरे काय काय तुम्हाला सांगतो, काय काय शिक्षक मुद्दामहून विद्यार्थ्यांना असे निसर्गाच्या ठिकाणी घेऊन जातात आणि निसर्गाच्या सानिध्यात शिकवतात. मग गॅरेज मध्ये का नाही? सर मला काय वाटतं की आपण पण असंच नाही नाही, असं नाही करायचं. आपण इथेच शाळा आज मी शिकतो. हा, आता तुम्हाला एक सांगतो, जसं इथे जागा मिळेल तसं बसून घ्या बघू. चला आपण एक गमतीदार गोष्ट शिकवतो मी तुम्हाला आज. मला सांगा, आता हे गॅरेज आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता या गॅरेज मध्ये अशा काही गोष्टी दडलेल्या आहेत, लपलेल्या आहेत, त्या कोणत्या ते सांगा बघू. हो सर, या गॅरेजचा काना कोपरा आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आमच्यापासून तरी इथं काहीच दडलेलं नाही. हा पॉइंट हा कुठे पण घुसू शकतो ना. म्हणूनच सर. हे बरोबर आहे. सामोसे याचे जिरलेत. असं नाही, मला वेगळं म्हणायचंय. मला असं म्हणायचंय की या गॅरेज मध्ये आपल्याला डोळ्याला दिसतं, ते तुलाही माहिती आहे कुठं काय ठेवलं ते. अशा काही गोष्टी आहेत ज्या डोळ्याला दिसत नाहीत पण त्या आहेत, त्या दडलेल्या आहेत, त्या लपलेल्या आहेत. अशी अशी कुठली गोष्ट आहे? बघा, मी दाखवतो तुम्हाला. सॉरी सर, चुकलं सर. सर गाडा गाडा. सर आराम. डिग्री देणार वाटतं सर आज. हे चाक आहे, हा हो. हे चौकोनी आहे. नाही सर, गोल आहे, गोल गोल. नाही नाही, सर बोलत असतील चौकोनी तर भाई चौकोनी ए, नाही बाबा, गोल आहे. गोल आहे. हे चौकोनी आहे. चौकोनी तर गोल आहे. सर गोल आहे. काय? का गोल काय म्हणे? गोल गोल आहे सर. मग गोलच काय? चौकोनी का नाहीये? त्रिकोणी का नाहीये? गोल काय? त्रिकोणी कसं असेल? समोसा त्रिकोणी होता आमचा. मांजरेकर, हा. मांजा मांजरेकर काय नाव आहे? आई, हसू नको, आवडतं जरा. ते मांजाने आपण पतंग, तो पतंग चौकोनी असतो. हे गोल आहे. मग हे गोल काय आहे? हे चाक आहे ना. चाक आहे, तेच गोल काय आहे? हा एक हे बघा सर, आता चाक म्हटलं की आपल्या डोक्यात काय येतं? काय आहे ते सांग. गोल येतो. चाक म्हटलं की गोल येतो, म्हणून चाक गोल आहे, म्हणून चाक गोल बनवलं असं. मला काय, हे ऐका ना, मला आधी काय वाटायचं की ह्याचं ना, मांजरेकरचं फक्त नागरिक शास्त्रच कच्चं आहे. पण तसं नाहीये, तर संपूर्ण मडकच कच्चं. आणि 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 गंमत सांगू का, मडकं पण गोलच असतं.